गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण OCM विषयातील व्यवसायातील उभरत्या पद्धती म्हणजे प्रकरण 5 यामधील बाह्य सेवा हा महत्त्वाचा भाग या ठिकाणी शिकणार आहोत. या बाह्य सेवेला आउटसोर्सिंग म्हणून देखील ओळखलं जातं. बाह्य सेवा केव्हा घेतो? जेव्हा आपणाला एखादं काम करण्यासाठी वेळ नसतो आणि त्या कामामध्ये प्रावीण्य नसतं. अशा वेळी आपण कमी महत्त्वाची कामं आणि वेळ यांचा सदुपयोग करण्यासाठी त्या ठिकाणी त्या कामामध्ये जे कोणी निष्णात आहेत, तज्ज्ञ आहेत, अशांकडून आपण त्या सेवा पुरवण्यासाठी करार करतो, कटिबद्ध राहतो. त्यांच्याकडून अशा सेवा आपण त्या ठिकाणी घेतो. ती आहे आपली बाह्य सेवा. मी तुम्हाला 2-4 अगोदर उदाहरणं सांगतो. एक पहा, पूर्वी लग्न घरी केलं जायचं. लग्नामध्ये मंडपाचं काम मंडपवाल्याकडं असायचं, जेवणाचं काम आचार्याकडं असायचं, वाढायचं काम लग्न कार्य ज्याच्या घरी आहे त्याच्या भावकीतली लोक करायची. परंतु आता कोणाकडंच एवढा वेळ नाही. ज्याचं त्याला भरपूर काम बाकी आहे. त्यामुळं अशी कामं करण्यासाठी त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला ती कामं सोपवली जातात, त्याच्याकडून ती कामं करून घेतली जातात. म्हणजेच त्या ठिकाणी लग्न कार्य. याच्याबरोबरीने पुढचं एक उदाहरण सांगतो. अनेक कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये स्वच्छतागृह असतं. त्या स्वच्छतागृहाची देखरेख देखभाल करण्याचं काम देखील दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे दिलं जातं. ती आहे त्याची बाह्य सेवा. कंपनीमध्ये गेटवर एक वॉचमन असतो, सुरक्षा रक्षक म्हणतो आपण त्याला. ती देखील एक बाह्य सेवा आहे. एखादी हाऊसिंग सोसायटी असते, त्या हाऊसिंग सोसायटीच्या गेटवर देखील वॉचमन कुठला तरी बाहेरचा असतो. ही आहे बाह्य सेवा. याचबरोबरीनं आज बऱ्याच ठिकाणी घरामध्ये जर मुलाचा वाढदिवस असेल तर सजावटीचं काम दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला दिलं जातं, जेवणाचं काम एखाद्या केटरर्सला दिलं जातं. वर्धापन दिन असेल, वाढदिवस असेल, लग्न समारंभ असेल, पूजा असेल, एखादं छोटं मोठं कार्य असेल, या सर्वांची कामं त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीकडे सोपवली जातात. त्याला म्हणायचं बाह्य सेवा. म्हणजे आपल्या व्यवसायाला, स्वतःचा व्यवसाय करत असताना कमी महत्त्वाची जी कामं आहेत, व्यवसायातील कमी महत्त्वाची कामं व्यवसायानं स्वतः करण्याऐवजी त्या ठिकाणी ती कमी महत्त्वाची कामं विशिष्ट क्षेत्रात पारंगत असणाऱ्या दुसऱ्या एखाद्या संस्थेवर ती कामं करायला सोपवणं, त्यांच्याशी औपचारिक करार करणं आणि त्यांच्याकडून ती कामं करून घेणं. जेणेकरून काय होईल, अशी कमी महत्त्वाची कामं दुसऱ्या एखाद्या संस्थेला दिल्यामुळं महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल, महत्त्वाची कामं वेळेत पार पाडता येईल, महत्त्वाची कामं व्यवस्थित रीतीनं करता येईल. यासाठी कमी महत्त्वाची कामं दुसऱ्या एखाद्या संस्थेवर सोपवली जातात, त्यांच्याकडून ती करून घेतली जातात. त्यांच्या मोबदल्यात त्यांना त्या ठिकाणी त्यांनी जे आकारलेलं शुल्क आहे त्यांना त्या ठिकाणी त्यांची शुल्क किंवा फी किंवा त्यांचे चार्जेस त्या ठिकाणी दिलं जातं. मग जी संस्था बाह्य सेवा पुरवते ती संस्था
त्या ठिकाणी कंपनीला मनुष्यबळाचा पुरवठा करते त्या कार्यासाठी. उदाहरणार्थ, जर स्वच्छतेचं काम दुसऱ्या एखाद्याला संस्थेला सोपवलं तर जेव्हा जेव्हा आपल्या कंपनीमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्याची वेळ येते तेव्हा त्या कंपनीचा किंवा दुसऱ्या एखाद्या संस्थेचा तो कर्मचारी, एखादा 2 कर्मचारी येतो, स्वच्छता करून त्या ठिकाणी जातो. सुरक्षा रक्षक आपल्या गेटवर जे असतात ते दुसऱ्या कंपनीने पुरवले असतात, किंवा आपल्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी लागणारे कर्मचारी ते देखील एखादा त्रयस्थ व्यक्ती, त्रयस्थ संस्था त्या कंपनीला किती कर्मचारी लागत आहेत त्याचं आउटसोर्सिंग म्हणजे बाह्य सेवा पुरवते. त्या मोबदल्यात कंपनी त्यांना मोबदला देते आणि तो मोबदला त्या संस्थेला दिल्यानंतर ती संस्था त्या कर्मचाऱ्यांना पुरवते. अशा पद्धतीनं बाह्य सेवा ज्या काही घेतल्या जातात त्या बाह्य सेवा घेण्यामागचा मुख्य उद्देश हाच असतो की जी कामं कमी महत्त्वाची आहेत, अशी कमी महत्त्वाची कामं दुसऱ्या एखाद्या त्या क्षेत्रात निष्णात असणाऱ्या संस्थेकडून ती कामं करून घेणे, जेणेकरून आपल्यापेक्षा चांगली कामं त्यांच्याकडून करून घेतली जाईल. कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात ती कार्य मग करून घेतली जातील. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल आणि ज्या क्षेत्रात दुसरी एखादी संस्था पारंगत आहे त्यांच्याकडून त्या विशेष कार्याचा त्या ठिकाणी उपयोग, त्यांच्या प्रावीण्याचा उपयोग त्या ठिकाणी करून घेतला जाईल. या ठिकाणी बाह्य सेवेची व्याख्या आपल्याला स्पष्ट करता येईल. काय सांगता येईल? विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थांशी कमी महत्त्वाची कार्य करण्याचा करार करणे म्हणजे बाह्य सेवा होय. विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थांशी काही कमी महत्त्वाची कार्य करण्याचा करार करणे म्हणजे बाह्य सेवा होय. यामुळे आपल्या कंपनीला 2 प्रकारचे फायदे होतात. एक, आपल्या कंपनीचा उत्पादनाचा खर्च कमी होतो. 2, विशिष्ट सेवेत पारंगत असलेल्या संस्थेकडून कामं करून घेतल्यामुळं त्या विशिष्ट संस्थेकडून कामं करून घेतल्यामुळं विशेष प्रावीण्याचा उपयोग त्या ठिकाणी करून घेता येतो. असे 2 फायदे आपल्या कंपनीला होतात. म्हणजे आपण बाह्य सेवा दिल्यामुळे आपल्याला मिळतात. बाह्य सेवेची गरज का निर्माण झाली? का बाह्य सेवेची गरज भासू लागली? तर आज संपूर्ण जग एक बाजारपेठ झाले. जो आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये कोणालाच थांबायला वेळ नाही. थांबला तो संपला अशी वेळ आहे. त्यामुळं जो तो आपल्या व्यवसायाकडं लक्ष ठेवून आहे, अतिशय सूक्ष्म आणि बारकाईनं व्यवसाय त्या ठिकाणी जो तो करताना दिसून येतोय. आणि आजचं जे युग आहे ते स्पर्धेचं आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये आपलं उत्पादन इतरांपेक्षा वेगळं कसं आहे? आपल्या वस्तूची गुणवत्ता इतरांच्या वस्तूपेक्षा कशी चांगली आहे हे प्रत्येकजण त्या ठिकाणी सिद्ध करतोय, दाखवून देतोय. जागतिक बाजारात आपली जागा इतरांपेक्षा वेगळी कशी आहे, आपण इतरांपेक्षा वेगळं कसं आहे हे पटवून देण्यावर जो तो लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळं जो तो आपल्या कार्यावर लक्ष देऊन आहे, फोकस देऊन आहे. त्यामुळं संस्थेमध्ये जी कामं कमी महत्त्वाची आहेत, ज्यांना कमी प्राधान्य आहे, जी कामं निम्न समजली जातात, दुय्यम समजली जातात, अशी कमी महत्त्वाची कामं दुसऱ्या एखाद्या संस्थेकडून, जी संस्था त्या कामात निष्णात आहे, प्रवीण आहे, अशा संस्थेकडून ती कमी महत्त्वाची कामं करून घेण्यात येत आहेत.
यातूनच बाह्यसेवा ही जी संकल्पना आहे ती उदयाला आली. बाह्यसेवेचे फायदे त्या ठिकाणी काय काय आहेत? क्रमाक्रमाने आपण मुद्द्यांच्या आधारानं बाह्यसेवेचे फायदे पाहू. बाह्यसेवेच्या फायद्यामध्ये पहिला फायदा एकूण किमतीचे फायदे. बाह्यसेवेमुळे खर्च कमी होतो. बाह्यसेवेमुळे वेळेची बचत होते. बाह्यसेवेमुळे श्रमाचीही बचत होते. त्याचबरोबरीनं बाह्यसेवेमुळं आपल्या कर्मचाऱ्यांना जे काही प्रशिक्षण द्यावं लागतं, प्रशिक्षित करावं लागतं, वेळोवेळी त्यांना काम करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी जो प्रशिक्षणावर खर्च करावा लागतो तो प्रशिक्षणावरचा खर्च देखील कमी होत जातो. त्यामुळं व्यवसायाला एकूणच खर्च कमी होतो, वेळेची बचत, श्रमाची बचत आणि प्रशिक्षण खर्च कमी, असे एकूण त्या ठिकाणी किमतीचे फायदे होतात. नंबर 2, दुसरा फायदा, उद्योजक, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन किंवा प्रोत्साहन मिळते. उद्योजक निर्मिती होते, रोजगारामध्ये वाढ होते आणि निर्यातीला उत्तेजन किंवा प्रोत्साहन मिळतं. काय म्हणतील, उद्योजकाची निर्मिती बाह्यसेवेमुळे कसे होते, रोजगार कसा वाढतो आणि निर्यातीस उत्तेजन किंवा प्रोत्साहन कसं मिळतं, तेच आपल्याला या ठिकाणी बाह्यसेवेच्या फायद्यात पाहायचं आहे. बाह्यसेवेमुळे ज्या देशाकडून आपण बाह्यसेवा घेतो आणि ज्या देशात अशी बाह्यसेवा घेतली जाते, दुसऱ्या देशाकडून, दुसऱ्या एखाद्या निष्णात कंपनीकडून बाह्यसेवा जेव्हा घेतली जाते तेव्हा त्या देशामध्ये ज्या देशाकडून आपण ही बाह्यसेवा घेतोय किंवा जे देश बाह्यसेवा घेत आहे त्यामुळं त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्यानंतर बाह्यसेवा आपल्याला मिळते हे प्रत्येकाच्या मनात रुजलं जातं. त्यामुळं त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी जो तो प्रयत्न करतो आणि त्यातून उद्योजकतेची निर्मिती होते. दुसरा, ज्यांच्याकडून आपण बाह्यसेवा घेतो ते बाह्यसेवा देत असताना त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग त्यांना जो लागतोय तो कर्मचारी वर्ग ते आपल्या समाजामधून निवडतात. त्यामुळं समाजामधून ज्यांना रोजगार नाही अशांना त्या ठिकाणी रोजगाराची प्राप्ती होते. म्हणजे रोजगार निर्मिती बाह्यसेवेमुळे देखील होऊ शकते. आणि निर्यातीला चालना कशी मिळते, ज्यामध्ये आपल्याला प्रावीण्य कमी आहे ती कामं आपण जर दुसऱ्याला सोपवली, जे त्यामध्ये निष्णात आहेत, जे त्यामध्ये प्रावीण्य ज्यांचं आहे, ज्याचा हातखंडा आहे, त्यांच्याकडून जर कामं करून घेतली तर आपल्या क्षेत्रात जी कामं आपल्याकडून कमी महत्त्वाची कामं जरी आपल्याकडून दुसऱ्याकडून करून घेतली तर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये एक प्रकारे चांगली कामं करून घेतली जातात. त्यामुळं आपणही त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवतो आणि आपण जे उत्पादन घेतोय ते उत्पादन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. त्यामुळे निर्यातीला काय मिळते, चालना मिळू शकते. हा दुसरा फायदा झाला. आकडा नंबर 3, तिसरा फायदा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तिसरा फायदा, कमी मनुष्यबळ खर्च. मग अशा ठिकाणी ज्यांच्याकडून आपण बाह्य सेवा घेतोय, म्हणजे आपण जर दुसऱ्या देशाकडून जर बाह्य सेवा घेत असेल तर त्या ठिकाणी आपणाला त्या ठिकाणी त्या क्षेत्रात काम करण्यासाठी मनुष्यबळ नियुक्त करण्याची गरज आहे का? अजिबात नाही. ती कामं आपण दुसऱ्यावर सोपवलीत, त्यामुळे आपल्याला मनुष्यबळ पुरवण्याची गरज नाही. म्हणजे मनुष्यबळावरचा खर्च आपला काय होत जातो, कमी होतो. चौथा फायदा, व्यावसायिक तज्ञ आणि
उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ. व्यावसायिक तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ. जेव्हा जेव्हा आपण बाह्य सेवा घेतो तेव्हा तेव्हा ती जी बाह्य सेवेत कामं आपण दुसऱ्यावर सोपवतो, ती कामं करण्यासाठी दुसऱ्या कंपनीशी करार करतो. ती जी कंपनी आहे किंवा ती जी संस्था आहे ती त्या क्षेत्रात काय असते, निष्णात किंवा तज्ज्ञ असते. त्यामुळं ज्यांच्याकडून आपण कामं करून घेतो ती त्यामध्ये तज्ज्ञ असते, चांगल्या दर्जाच्या सेवा देणारी असते. कामात त्रुटी त्यांच्या कमी कमी होत जातात. त्यामुळं व्यावसायिक जी कामं आपण दुसऱ्यावर सोपवतोय ती चांगल्या दर्जाची होतात. जी तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडूनच आपण ती कामं करून घेतो आणि त्यामुळं उच्च गुणवत्तेच्या सेवा आपल्याला मिळतात. उदाहरणार्थ आपण लग्न कार्यामध्ये जेवणावळ म्हणजे केटरिंगची सोय, जो केटर्स म्हणजे आचारी चांगला आहे त्याला देतो का ज्याला येत नाही त्याला देतो, म्हणजे ज्याला येत आहे त्यालाच देतो, जो चांगला स्वयंपाक करतो त्यालाच देतो. म्हणजे आपला हेतू काय असतो, निष्णात व्यक्तीकडून काम करून घेतल्यावर चांगलं होईल, चांगली कामं मिळतील, सेवा चांगली मिळेल, दर्जा चांगला मिळेल, गुणवत्ता चांगली मिळेल, कमीत कमी त्रुटी म्हणजे कमीत कमी उणीवा राहतील, कमीत कमी त्या ठिकाणी उणीवा राहून कामच चांगल्या दर्जाची होती. हा त्यामागचा मुख्य उद्देश. 5वा फायदा, आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर. बाह्य सेवाच्या मदतीनं किंवा बाह्य सेवेच्या सहाय्यानं कंपन्या त्यांच्या कमी महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात. कमी महत्त्वाच्या कामावर लक्ष कमी करतात. कंपन्या बाह्य सेवांमुळं कमी महत्त्वाच्या कामावर लक्ष कमी करतात आणि ते कमी केलेलं लक्ष महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात. म्हणजे जे कमी महत्त्वाचं आहे ते दुसऱ्याकडे सोपवायचं, जे महत्त्वाचं काम आहे आपलं त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करायचं, ज्याच्यामुळं व्यवसायाला कंपनीला चांगला नफा होऊ शकतो, उत्पादनाची गुणवत्ता सुधारू शकते, उत्पादनात फायदा होऊ शकतो, उत्पादन चांगल्या दर्जाचं येऊ शकतं. म्हणजे आपण सगळ्याच बागबिबींवर लक्ष देण्याऐवजी कमी महत्त्वाची कामं दुसऱ्यावर सोपवा, महत्त्वाची कामं जास्त लक्ष देऊन करा. त्यामुळं आधार देण्याऐवजी आपली जी मूळ प्रक्रिया आहे त्यावर भर देता येईल, जोर देता येईल, महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल आणि महत्त्वाची कामं चांगल्या पद्धतीनं करता येईल. पुढचा फायदा, गुंतवणुकीची आवश्यकता कमी. गुंतवणुकीची आवश्यकता कमी. बाह्य सेवेमुळं त्या ठिकाणी जी कमी महत्त्वाची कामं आपल्याला करायची होती त्यावर लक्ष द्यायची गरज नाही. मग त्यामध्ये विनाकारण पैसे गुंतवण्याची आवश्यकता आहे का? कर्मचाऱ्यांना पगार देण्याची गरज आहे का? अजिबात नाही. त्यासाठी आपण काय करतोय, दुसऱ्या संस्थेशी औपचारिक करार करतोय, त्यांच्याकडून ती सेवा आपण घेतोय, त्यांना त्याचा मोबदला देतोय, शुल्क देतोय आणि त्यामुळं आपल्याला संपूर्ण पायाभूत सुविधा ज्या आहेत आपल्या त्या ठिकाणी बाह्य सेवेला संपूर्ण पायाभूत सुविधा आपण त्या ठिकाणी हाताळायला देतो की आमच्या सेवा तुम्ही पायाभूत सुविधा हाताळा. परंतु त्या ठिकाणी आपणाला गुंतवणूक करण्याची काही गरज नाहीये, गुंतवायचीच गरज नाही. आणि 7वा फायदा, कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. जी बाह्य सेवेमुळे कमी महत्त्वाची कामं आहेत अशी कमी महत्त्वाची कामं आपण दुसऱ्यावर सोपवतो आणि त्यामुळं आपणाला
कमी महत्त्वाची कामं करण्याला किंवा करण्यास त्या ठिकाणी प्रश्नच राहत नाही, करावीच लागत नाही. त्यामुळे आपण फक्त महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि कमी महत्त्वाची कामं आपण निष्णात, तज्ज्ञ, ज्यांचं प्रावीण्य आहे त्या क्षेत्रात त्यांच्याकडून करून घेतो. म्हणजे जी ती त्या क्षेत्रातील कामं करण्यासाठी तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून आपण कमी महत्त्वाची आपली कामं करून घेतो. त्यामुळं आपली ही कामं दुसऱ्या तज्ज्ञाकडून करून घेतल्यामुळं कार्यक्षम होतात. त्याही बाबतीत आपली उत्पादकता काय होते, वाढते आणि कमीत कमी खर्च होतो. आणि 8वा फायदा ज्ञानाची देवाण आणि घेवाण. बाह्य सेवेमुळे जी कामं दुसऱ्याकडून करून घेतोय त्याचंही ज्ञान आपणाला मिळतं, त्यातही आपण सक्षम बनतो आणि आपल्याकडं आपण जे काम करून घेतोय दुसऱ्याकडून आपल्या संस्थेचा विकास होतो आणि ज्यांच्याकडून काम करून घेतोय त्यांचाही त्या ठिकाणी विकास होतो. त्यामुळं दोनही संस्थांचा नावलौकिक वाढीस लागतो. लग्न चांगलं झालं केव्हा म्हणतो आपण, मग लग्नाला मुलाला जास्त खर्च केला, हुंडा दिला, तेव्हा लग्न चांगलं झालं म्हणतो का आपण? तर आपण लग्न केव्हा चांगलं झालं, जेवण चांगलं असेल, सोयी तिथल्या चांगल्या असेल तर लग्न चांगलं म्हणतो. बाह्यसेवेमध्ये देखील तसंच आहे. जर एखाद्या व्यवसायामध्ये सगळ्याच बाबी चांगल्या असेल, कमी महत्त्वाच्या बाबी देखील चांगल्या असेल तर आपण म्हणतो त्या कंपनीचं रेप्युटेशन चांगलं आहे. का? सगळीच कामं तज्ज्ञांकडून करून घेतली जातात. कमी महत्त्वाची कामं दुसऱ्याकडं, महत्त्वाची कामं स्वतः केली जातात. त्यामुळं त्या ठिकाणी ज्ञानाची देवाणघेवाण होते. अशा पद्धतीनं आपणाला 8 फायदे या ठिकाणी सांगता येईल बाह्यसेवेचे. परत एकदा दृष्टिक्षेपात एका पाहू. एकूण किमतीचे फायदे 2. उद्योजक रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन, कमी मनुष्यबळ खर्च. 4. व्यावसायिक तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ. 5. आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर. 6. गुंतवणुकीची आवश्यकता कमी. 7. कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. 8. ज्ञानाची देवाणघेवाण. असे 8 फायदे बाह्य सेवेमुळे होतात. या ठिकाणी ज्याप्रमाणे फायदे आहेत, नाण्याला 2 बाजू आहेत, त्याप्रमाणे बाह्य सेवेला काही तोटे पण आहेत. आपणाला त्या ठिकाणी तोटे पाहायचे आहेत. क्रमानं एक पाहू. 1. ग्राहकांकडे लक्ष नाही. बाह्य सेवा देणारा एकाच वेळी अनेकांच्या, एकापेक्षा जास्त संस्थांच्या गरजा भागू शकतो. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये ती बाह्य सेवा देणारी संस्था किंवा कंपनी एखाद्या संस्थेकडं पूर्ण लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळं त्या संस्थेला त्याचा त्रास त्या ठिकाणी होतो आणि त्यामुळं ग्राहकांकडं लक्ष म्हणावं एवढं देता येत नाही, दुर्लक्ष होतं. नंबर 2. सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका. सुरक्षा म्हणजे आणि गोपनीयता म्हणजे जे काही गुपित ठेवलं पाहिजे ते गुपित राहत नाही, त्याचा धोका राहतो. तो कसा पाहू आपण. संघटनेची जी काही माहिती गुप्त राहायला पाहिजे, यशाबद्दल, संस्थेचं नफ्याच्याबद्दल, संस्थेच्या काही कामाबद्दल माहिती गुप्त राहायला पाहिजे. ती बाहेरील व्यक्तीकडं प्रकट केली जाऊ शकते, म्हणजे सांगितली जाऊ शकते. आणि त्यामुळं संस्थेचा यशाचं रहस्य दुसऱ्या एखाद्या संस्थेला कळलं तर त्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो, गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होतो. हा झाला दुसरा तोटा. नंबर 3. तिसरा तोटा असंतोषजनक सेवा.
स्वतःच्याच देशातून रोजगाराच्या संधी दूर जातात. असंतोषजनक सेवांमध्ये ज्यांच्याकडे आपण बाह्यसेवेसाठी करार करतो, कमी महत्वाच्या कार्य ज्यांच्यावर आपण सोपवतो, ते त्या कामामध्ये निष्णात असतात, तज्ज्ञ असतात, पंडित असतात, आपण असं म्हणू. त्यांच्याकडून वितरणाला काय होतं? विलंब. वस्तूची गुणवत्ता सुरुवातीला जी होती ती शेवटपर्यंत तशीच राहील याची खात्रीही देता येत नाही. त्यामुळं बाह्य सेवेमुळं ज्या सेवा आपण दुसऱ्याकडून करून घेतोय त्या सेवांमध्ये वितरणाला विलंब, गुणवत्ता राखली जाईल याची त्या ठिकाणी खात्री देता येत नाही. त्यामुळं असंतोषजनक सेवा पुरवल्या जातील, वितरित केल्या जातील, अशाही बाबी त्या ठिकाणी दिसून येतात. 4 आहे नैतिकतेच्या समस्या. 4 नैतिकतेच्या समस्या. नैतिक म्हणजे चांगलं आणि वाईट, त्याला म्हणायचं नैतिक. मग आपण आपल्या संस्थेत काम करण्यासाठी दुसऱ्या व्यवसायाला संधी देतो, दुसऱ्या निष्णात तज्ज्ञ संस्थेबरोबर करार करतो. त्यामुळे काय होतं? स्वतःच्या देशातून रोजगाराच्या संधी कमी होतात. काय म्हणतील? कसं काय? नेपाळी लोक आपल्याकडं सुरक्षेची कामं करतात, मग आपल्या देशात सुरक्षा रक्षकाची कामं नेपाळ्यांकडे गेल्यामुळं आपल्या देशातील लोकांचा रोजगार काय झाला? तिथं कमी झाला. UP बिहारी आपल्याकडे येतात, त्यामुळं महाराष्ट्रामधली रोजगार UP बिहारींनी घेतला. त्यामुळं त्याचा तोटा त्या ठिकाणी होऊ शकतो. परदेशातील इतर लोक येतात, चिनी लोक येतात, आपल्या देशामध्ये उत्पादनाचा पुरवठा करतात, त्यामुळं आपल्या देशातील उत्पादन कमी खपतं. म्हणजे आपल्या देशात तेवढा रोजगार कमी होत जातो. ही प्रामुख्यानं आहे नैतिकतेची समस्या. तोच रोजगार आपल्या देशात मिळाला तर आपल्या देशातील बेरोजगारांची संख्या कमी होणार नाही का? होईल. असा विचार आपल्या डोक्यात येतो का बाह्यसेवा देताना? नाही. त्यामुळं काय होतं? नैतिकतेची समस्या निर्माण होऊ शकते. आणि शेवटचा आहे इतर तोटे. इतर तोट्यांमध्ये आकड्यांमध्ये आहे कराराचा गैरसमज. मग ज्यांच्याकडे आपण कमी महत्वाची कामं करण्यासाठी करार करतो, त्या कराराचा त्या ठिकाणी ती संस्था गैरसमज करून घेते की आपल्याशिवाय यांना कोण आहे. त्यामुळं कराराचा गैरसमज झाल्यामुळं सेवामध्ये विलंब होऊ शकतो. कमी प्रतीच्या सेवा त्या ठिकाणी मिळल्या जाऊ शकतील. असंतोषजनक कमी गुणवत्तेच्या सेवा देखील पुरवल्या जातील. सुसंवादाचा अभाव किंवा संवादाचा अभाव. बाह्यसेवा करण्यासाठी ज्या संस्थेशी करार केला जातो आणि जी संस्था बाह्यसेवा करायला करार देते, त्या दोघांमध्ये जास्तीत जास्त संवाद त्या ठिकाणी होत नाही. फक्त त्यांच्यामध्ये औपचारिक करार असतो. संवादाचा काय राहतो? अभाव. तिला वाटतं नको आपण त्यांच्याशी करार केलाय, त्यांचं ते काम करू द्या, आणि हिला वाटतं त्यांनी आपल्याशी करार केलाय, ते आपल्याला बांधील आहे. त्यामुळे संवादाचा काय राहतो? अभाव. निकृष्ट दर्जा आणि विलंबित सेवा. मग ज्यांना करार करून सेवा पुरवण्यासाठी सांगितलं जातं त्यांच्याकडून निकृष्ट दर्जाच्या सेवा येतात. कधी कधी सेवेला विलंब देखील होऊ शकतो. अशा पद्धतीनं बाह्य सेवेचे 5 तोटे पण आहेत. मुद्द्यांमध्ये भारत एकदा पाहूया. ग्राहकांकडे लक्ष नाही, सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका, 3 असंतोषजनक सेवा, 4 नैतिक समस्या आणि 5 इतर तोटे. इतर तोट्यामध्ये 3 तोटे: कराराचा गैरसमज, संवादाचा अभाव, निकृष्ट दर्जा आणि विलंबित सेवा. अशा पद्धतीनं बाह्य सेवा व्याख्या, फायदे, तोटे स्पष्ट करता येईल. अभ्यासाला सुरुवात करा बाबांनो, म्हणजे कल्याण होईल. आपण या ठिकाणी थांबणार आहोत.
याच्या पुढचा जो भाग आहे तो थोडक्यात 2-2, 3-3 मार्गाच्या टिपाणी फरक आहे. व्यवसाय, प्रक्रिया, बाह्य सेवा. प्रक्रिया, बाह्य सेवा. त्यानंतर आहे ज्ञान प्रक्रिया, बाह्य सेवा आणि कायदे प्रक्रिया, बाह्य सेवा. हा भाग आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद. थांबूया.